हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो आहोत स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर. मित्रांनो, न्यू सिलेबस आहे आणि त्याच्यामधील हे अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे आणि आपण आज घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. आणि त्याआधी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, सगळे व्हिडिओ तुमचे या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत अतिशय सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 3.2. राईट द करेक्ट नंबर ग्रेटर दॅन, लेस दॅन इन द बॉक्स बिलो. आता फ्रेंड्स, यांच्यामध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन हे सिम्बॉल आपल्याला टाकायचे आहेत. तो ऑब्व्हियसली मागील व्हिडिओवरून तुम्हाला सर्च कळालं असेल. निगेटिव्ह नंबर हे नेहमी लहान असतात, पॉझिटिव्ह नंबर हे नेहमी मोठे असतात. ओके, -10 आणि इथे दिला आहे 5. तुमच्या पुस्तकात हा म्हटलं असेल, पण इथे 5 आहे. सो 5 इज अ ग्रेटर नंबर, नाही का? 5 हा मोठा नंबर आहे, त्यामुळे या इथे चिन्ह येईल या पद्धती. मोठा जो नंबर असेल त्याच्याकडे अशा पद्धतीचं चिन्ह करायचं, याला आपण काय म्हणतो. आणि इकडे बघा -19 अँड -5. आता हे लक्षात घ्या, ही समजा नंबर लाईन आहे आपली. तर इथे नेमकं काय होतं मित्रांनो, हा 0 आहे बघा. राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर आहेत, इकडे निगेटिव्ह नंबर असतात. इकडे जाणारे सगळे नंबर हे मोठे असतात बघा. 0पेक्षा 1 मोठा आहे, एकापेक्षा 2 मोठा आहे, 2पेक्षा 3 मोठा आहे. आणि निगेटिव्ह इकडे आहेत, म्हणजेच काय, या इकडचं लक्षात ठेवा, इकडे जाणारे सगळे मोठे नंबर असतात. म्हणजे या दोन नंबर -1 आणि 1 कम्पेअर केला तर ऑब्व्हियसली 1 मोठा आहे. इव्हन -1पेक्षा 0सुद्धा या बाजूला आहे, म्हणजे 0 मोठा आहे. आता दोन निगेटिव्ह नंबर असतील, -5 आणि -3. आपण विचार करूया यांच्यात कोणता मोठा नंबर असेल. तर ऑब्व्हियसली इकडे जाणारे नंबर मोठे आहेत. -5 इकडे आहे, -3 इकडे. म्हणजे जो छोटा नंबर दिसतो आपल्याला, तो जो आहे तो यामध्ये दोघांमध्ये निगेटिव्हमध्ये मोठा असतो, हे लक्षात ठेवा. आता यावरनं -19 आणि -5 यामध्ये कोणता नंबर मोठा आहे? तो ऑब्व्हियसली -5. सपोज हे दोन्ही पॉझिटिव्ह असते तर ऑब्व्हियसली 19 हा मोठाला असता, परंतु दोन्ही निगेटिव्ह आहेत, म्हणजे जो लहान नंबर आपल्याला वाटतो तो तिथे मोठा असतो. -3 0, ऑब्व्हियसली 0 जो आहे तो नंबर लाईनवर बघितला तर तो कोणत्या बाजूला आहे? तर RHSला आहे, राईट हँड साईडला आहे. तर इथे सुद्धा 0 हा मोठा आहे, लक्षात घ्या तुम्ही. हे लक्षात ठेवत जा फक्त. इकडे जाणारे नंबर सगळे मोठे असतात यांच्यापेक्षा. -3 आणि 0मध्ये केलं तर 0 इकडे या बाजूला आहे, तर ऑब्व्हियसली काय असणार आहे मित्रांनो? 0 मोठा असणार आहे. इकडचे नंबर सगळे लहान असतात, इकडचे सगळे मोठे असतात. ओके, पुढे 8 आणि 12 यामध्ये तुम्हाला माहिती आहे 12 मोठाच असणार आहे. 5 आणि 0 ऑब्व्हियसली 5 मोठा असणार आहे. आणि -3 -9 यामध्ये सुद्धा -3 जो आहे हा मोठा आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट सम बघूया. 4 + 7. आता फ्रेंड्स हे तर आपण सोडवूया, हे तर आपण पुस्तकातच भरलं आहे. इकडे येऊया, सॉल्व 4 + 7. आता 4 + 7 दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहेत. दोन्ही सेम साईनचे जे नंबर असतील तर त्यांची ॲडिशन करायची, म्हणजे येणार 11. हे लक्षात, दोन्ही सेम साईन असेल त्यांची ॲडिशन करायची. दोन्ही सेम साईन म्हणजे याचं साईन निगेटिव्ह आहे, याचं साईन निगेटिव्ह आहे, तरी याची ॲडिशन करायची आणि जे साईन आहे ते दोघांचं द्यायचं. म्हणजे हा रूल लक्षात ठेवा. दोन सेम साईनवाले, मग ते पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, निगेटिव्ह असेल तरी त्यांची बेरीज करायची आणि त्यांचं जे चिन्ह आहे, त्यांचं जे साईन आहे ते ज्याला द्यायचं. इथे पण बघा ॲडिशनच केली आहे. यांचं साईन पॉझिटिव्ह होतं, ते पॉझिटिव्ह याला दिलं, जे आपण लिहित नाही. इथे दोन्ही सेम साईन होत, मात्र ते निगेटिव्ह आहेत, तरी ॲडिशन केली आणि -19. आता डिफरंट साईन असेल समजा. आता इथे बघा एकाचं मायनस आहे, एकाचं प्लस आहे. ज्यावेळेस हेही लक्षात ठेवा, मायनस आणि प्लस या दोन डिजिटची आपल्याला ॲडिशन करायची असेल त्यावेळेस त्यांचं आपण करायचं आहे सबट्रॅक्शन. आता 7 आणि 2 मधनं कोणता? 7 2 गेला की येणार 5. बट इथे लक्षात ठेवा, 7 आणि 2पेक्षा -7 नाही म्हणत मी, 7 आणि 2पेक्षा कोणती संख्या मोठी आहे? तर ऑब्व्हियसली 7. 7ला साईन कोणतं आहे? -5. मायनस, तर याला मायनस येणार. म्हणजे याच्यातून कोणता रूल कळतो आपल्याला? एक निगेटिव्ह असेल आणि एक पॉझिटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि त्या दोघांमध्ये जी मोठी संख्या दिसते तिचं साईन काय ते त्याला द्यायचं. ओके, क्लिअर? ओके, इथे पण बघा एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, म्हणजेच काय, डिफरंट साईन आहेत तर त्यांची काय करणार? सबट्रॅक्शन. 8 केले, 10तनं 2 गेले 8, आणि यांच्यामध्ये मोठा कोणता दिसतोय? 10, त्याचं साईन कोणतं आहे? पॉझिटिव्ह, म्हणजे हा आला पॉझिटिव्ह. ओके, आता फ्रेंड्स दोन्ही साईन सेम आहेत. -63 + -32
दोन्ही सेम आहेत म्हणजेच काय, तर यांची ॲडिशन होणार 3 2 5 अँड 6 3 9. बट दोघांचे साईन निगेटिव्ह आहेत म्हणजे याचं साईन येणार निगेटिव्ह. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. -71 + 71 दोन्हीचं साईन डिफरंट आहे. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्हची आपण ज्यावेळेस ॲडिशन करतो त्यावेळेस काय करतो आपण, सबट्रॅक्शन करूया. -71 70 गेले 0, सो 0 आणि 0 असेल तर साईनचा प्रश्न येत नाही. नेक्स्ट 3 सॉल्व. -78 - -45. आता दोन डिजिट्स आहेत त्यांची सबट्रॅक्शन. मागच्या वेळेस आपण काय घेतलं, ॲडिशन. आता इथे प्रत्येक ठिकाणी सबट्रॅक्शन आहे. इथे काय करायचं, सबट्रॅक्शनसाठी काय रूल आहे. आता हा 78 लिहिला. ज्यावेळेस सबट्रॅक्शन असेल तीच्या संख्येचा जो अपोजिट नंबर त्याच्यामध्ये मिळवायचा. सो 78 + 45 होईल. लक्षात घ्या, या मायनस प्लस असले तरी चालेल, किंवा लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण डिफरंट डिजिट जे आहेत ज्यांचं साईन डिफरंट आहे तर त्याचा जो अपोजिट नंबर आहे -45चा अपोजिट नंबर काय येणार, +45, तो ॲड करायचा आणि त्यांची बेरीज करायची. आता ती किती येते ती बघायची. 78 + 45 123 हे त्याचं उत्तर असेल. इथे मित्रांनो सेम आहे बघा, -19 आहे, हा -19. याच्यामधनं काय करणार, -27चं अपोजिट नंबर म्हणजे तो +27. आणि मित्रांनो -19 + 27 एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. तर काय येणार मित्रांनो, यांची सबट्रॅक्शन होणार 8 आणि याच्यामध्ये मोठा नंबर 27 आहे. सो साईन इज पॉझिटिव्ह. ओके फ्रेंड्स, 148 -37चा अपोजिट नंबर +37. आता यांची बेरीज जर आपण केली तर ती किती येते बघा, 148 + 37 मीन्स 185. इकडे तेच बघा, या -120 आहे आणि इथे -200 आहे. दोन्ही निगेटिव्ह आहे. दोन्ही निगेटिव्ह असेल त्यांची ॲडिशन करायची आणि सेम साईन द्यायचं म्हणजे येणार 320. इकडे बघूया, हा -57 आणि याचा ऑपोजिट नंबर आहे -48चा 48. आता यांच्यामधनं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला मिळतो आहे -9. कारण काय, 57 48 मायनस केले 9 मिळाला, 57 मोठा आहे, -9 साईन. इकडे काय तर बघा, -15 याचा अपोजिट नंबर +24. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तो येणार 9. मोठं डिजिट 24 आहे, त्याचं साईन 4 पॉझिटिव्ह म्हणजे हा सुद्धा पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने मित्रांनो 3.20 तुम्हाला राहिला असेल प्रॅक्टिस सेट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि चॅनल सबस्क्राईब करा.